नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. चला आता इकडे आमचं चाललेलं आहे चहा आणि दूधसुद्धा तापायला ठेवलेलं आहे. आणि आता सकाळी उठल्याच्या नंतर मी आधी स्वयंपाक करून घेतला, कारण सकाळी स्वयंपाक केला ना तर सगळ्यांना डबे जातात आणि लागतातच डबे बनवायला, कारण तिघांनाही डबे लागतात, वैभवला, वैष्णवीला आणि मिस्टरांना. तर आता हे मी जेवण बनवून घेतलं. त्याच्यानंतर चपाती बनवलेली आहे आणि जेवणामध्ये आळूची वडी तळली आणि वांग्याचं भरलेलं वांगं केलेलं आहे. तर त्याची काय रेसिपी मी टाकली नाही आहे, तर टाकल मी नंतर. तर आता मी डबे भरून घेते, कारण सकाळचं खूप अशी घाई असते जाण्याची सगळ्यांचीच. तर म्हटलं चला आज घराची थोडीशी साफसफाई करायची राहिलेली, कारण त्या दिवशी मी वरून झाडू मारून घेतला, जाळ्या वगैरे काढून घेतल्या, पण आता इकडे अजून बाकी आहे. तर चहा पण उकळला आहे चांगला, तोपर्यंत मी इकडे डबा भरत होते. तर इथं असं भरलेलं छानपैकी वांगं बनवले सुकं, कारण टिफिनला भाजी न्यायची म्हणलं ना तर सुकंच असं बनवायला लागतं, नाही तर मग त्यातून सुकंच न्यायला लागतं. तर छानपैकी असं वांगे भरून केलेले सकाळीच मी, आणि नंतर चहा पाणी करून घेऊया म्हटलं. आणि म्हटलं चला आता लगेचच राहिलेले थोडेसे साफ करायचे कानाकोपरे. तर आता इकडं मी डबा भरून दिला, त्याच्यानंतर चहा ओतून घेते चहा पिण्यासाठी. तर मी थोडा चहा पिणार आहे. चहा मी थोडाच कमी करते, कारण मला आहे ना ॲसिडिटीचा त्रास होतो, त्याच्यामुळं म्हटलं चला थोडासा चहा पिऊन लगेचच आपण काय करूया, झाडं वगैरे मारायला घेऊया. तर मी इकडं पुढचं हॉलमधला बेड आहे ना तो पूर्ण खाली केला आणि पुसून स्वच्छ केलेला आहे. सगळं सामान बाहेर काढून ठेवलं आणि आधी झाडू मारून घेतलं, त्याच्यानंतर पुसून घेतलं. तर आता याच्यामध्ये आहे ना मला कॉकरेज होऊ नये म्हणून हे लिक्विडचे टिपके द्यायचे आहेत. तर हे कोपऱ्यांनी असे टिपके दिले ना तर अजिबात कॉकरेज येत नाही, आणि जरी कॉकरेज झालेले असले ना ते लगेचच मरतात आणि बाहेर येऊन पडतात. तर हे जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर हे पहा, तुम्ही पण घेऊन या. अशा पद्धतीने एकसुद्धा कॉकरेज दिसणार नाही. किचनमध्ये सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. कानाकोपऱ्यामध्ये असं फक्त एक टिपका लावून ठेवायचा. तर असं मी इथं लावून घेते. त्याच्यानंतर आता मग खाली मी कागद आथरून घेतला आणि त्याच्यावर मला सामान ठेवायचं. तर 2 कप्पे आहेत, त्याच्यामुळे एकीकडे मी कपडे ठेवणार आहे आणि दुसरीकडे थोडंफार सामान असतं आपलं घरातलं काय किरकोळ, तर ते ठेवून घेते. तर हे तुम्हाला पाहिजे असेल ना तर हे तुम्ही आणू शकता. मेडिकलमध्ये पण मिळतं किंवा मेडिकलमध्येच मिळतं. त्याच्यानंतर मी आता खिडकीच्या काचा पूर्ण स्वच्छ करून घेते. तर अशी थोडी मी रोज साफसफाई करून घेते, थोडं काढून, कारण एकदम काढलं ना तर खूप असं करायला पण भारी पडतं आणि एकटीला होत नाही. तर आता मुलं घरात एखादा असलं ना तर त्यांच्याकडनं मी हे बेड वगैरे सरकून घेते आणि नंतर जाळ्या वगैरे काढून घेते. तर आज मी स्वच्छ केला हा कोपरा. वरचं काय मी सगळं झाडू वगैरे मारून पुसून घेतलेलं आहे. फक्त आता हे बेडचा कोपराच राहिला होता. आणि बेड तर अशा पद्धतीने सामान मी इकडं कपडे वगैरे, मोठाले कपडे असतात, गोधड्या, रगे, ते झाकून ठेवले. तर काय झालं, आमचं फ्रीज पण खराब झालं होतं, तर ते पण रिपेअरवाले आले होते. तर म्हटलं चला आता फ्रीजच्या पाठीमागं सुद्धा पुसून घेऊया, म्हणजे त्यांनी त्याचं मशीन काढून नेलं. आणि नंतर म्हटलं चला सगळं साफ करून लावून देऊया, नंतर पाहूया काय होते. तर असं झालं, सगळ्या भाज्या वगैरे खराब व्हायला लागल्या, दूध पण खराब व्हायला लागलं. तर फ्रीज खराब झालं ना तर लई प्रॉब्लेम येतात, म्हणजे कुठं काय ठेवा तेच काय सुचत नाही. सगळं फ्रीजमधलं सामानसुद्धा थोडं खराब व्हायला लागलं होतं, कारण मी शेंगदाणे वगैरे फ्रीजमध्येच ठेवते ना. पावसाळ्यामध्ये काय होतं त्याला ना असं बुरशी आल्यासारखं होतं. तर काय वस्तू मी किडे म्हणजे होऊ नये म्हणून, असं सोंड वगैरे होऊ नये म्हणून फ्रीजमध्येच ठेवते. तर हे पूर्ण बर्फ पण वितळला आहे आणि सगळ्या भाज्या वगैरे असं एकदम वास यायला लागला आहे. तर मी सकाळपासून बंद झालेले. आता यातलं मी सगळं सामान बाहेर काढून स्वच्छ करून बघू नीट होते काय सांगतात ते तर रिपेअरवाले, नाहीतर मग दुसरं काहीतरी करायला लागेल. तर त्याच्यानंतर आम्ही साफसफाई झाली, सगळं लाद्या वगैरे पुसून घेतल्या आणि दुपारची वेळ होती. तर म्हटलं चला थोडं मार्केटमध्ये पण जाऊया, कारण गणपती बाप्पासाठी थोडंसं साहित्य आणायचं आहे डेकोरेशनचं. तर आता उद्या गणपती बसणार आहेत ना, तर ती पण तयारी करायची. तर म्हटलं चला थोडासा यावर्षी नवीन लूक देऊया, वेगवेगळा. दरवर्षी वेगवेगळा लूक देतो आम्ही गणपतीला. तर पाठीमागं
गणपतीच्या कपडा लावण्यासाठी आम्ही गेलो होतो मार्केटला. म्हटलं बघूया कपडा चांगला मिळाला ना तर त्याचं डेकोरेशन करूया. ते सुद्धा तुम्हाला उद्या मी दाखवेल कसं डेकोरेशन करतात ते. तर छान असं मार्केट भरलेलं होतं. गुलाबाचे फुलं, परत लहान मुलांचे कपडे, चपला. तर एवढा पाऊस येत होता तरी सर्व लोक शॉपिंग करत होते. तर आम्ही आता इकडे दुकानात आलोत आणि कपडा पण पसंत केला आणि मोजून दुकानदार आम्हाला कपडा कापून देत होते. तर अशा कलरचा कपडा घेतलेला आहे. तर पाठीमागं चुना टाकून त्याच्यावर काय करतील आता मुलं पाहूयात. तर म्हटलं घरी आलोत तर इथं म्हटलं चला आता शेंगा भाजून घेऊ, कारण हे शेंगा आहे ना मी गावावरून आणल्या होत्या थोड्याशा, तर तशाच ठेवल्या होत्या. म्हणलं आता पाऊस पण येतोय आणि आता भूक पण लागलेली, तर थोड्याशा शेंगा भाजू आणि स्वयंपाकाला लागू. तर असं करता करता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत माझं रुटीन चालू होतं. तर इथं मी आता कारल्याची भाजी केली. त्याची काय रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही केली. आणि इकडे केलेलं आहे वरण आणि भात पण बनवलं आहे आणि भाकरी बनवल्या. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ ते नक्कीच सांगा. तर असं छानपैकी वरण बनवून घेतलेले, भाकरी बनवल्यात आणि इकडे बनवलेला आहे भात. कुकरमध्ये भात टाकला आणि त्याच्यानंतर इकडं थोडीशी वांग्याची भाजी पण दुपारची शिल्लक आहे. तर म्हटलं चला आता जेवण करून घेऊया सगळेजण, म्हणजे परत भांडे घासून ठेवायला संध्याकाळचं. तर असं आहे आमचं संध्याकाळचं जेवण. या तुम्ही सुद्धा जेवायला सगळेजण. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही इथं जेवण चालू आहे आमचं. मिस्टर पण जेवतात, मी इकडनं पण जेवते, मुलं इकडं बसलेली येतात. काय ते बोलले आम्हाला नको दाखवस. तर आता इकडे असं आमचं जेवण चालू आहे. चला बाय बाय सगळ्यांना.